नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे. आपले यूट्यूब आपले अण्णा याच्यावर स्वागत करतो. वेद विधानसभेचे यात आज आपण दोन विद्यमान आमदार की ज्यांचं महाविकास आघाडीतून कोणीही तिकीट कापणार नाही एवढी 100% खात्री आहे. जर ते का म्हणाले की आम्ही लढणार नाही तरच त्या जागेवर इतर कोणाचा विचार होऊ शकतो. पण हे दोन्ही आमदार तरुण आहेत, जिज्ञासू आहेत, लोकांच्या कामाला धावून जाणारे आहेत. त्यामुळं त्यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदारही तुम्ही लढाच म्हणून मागे लागेल हे मात्र निश्चित. ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून बाहेर घालवण्यासाठी सगळ्यात मोठी खेळी पहिल्या वेळी झाली ती शिवसेना पक्षात फूट पाडण्याची. याचे प्रमुख या फूट पाडण्यासाठीचे प्रमुख सूत्रधार होते ते एकनाथ शिंदे, जे की आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यसभेचे निवडणुकीचं मतदान संपलं आणि तेथे असलेल्या जवळपास 42 ते 43 शिवसेना आमदारासोबतच शिवसेना पक्षाला विधानसभेत पाठिंबा देणाऱ्या बऱ्याच अपक्षांनाही आपल्या सोबत घेऊन त्यांनी विधान भवन, पालघर मार्गे सुरत गाठलं होतं. या याच्यात सर्वात प्रथम आपल्याला गाडीत बसून तिसऱ्या ठिकाणी नेण्यात येत आहे. यात काहीतरी काळबेरा दिसतंय असं लक्षात येताच धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे पालघरच्या आसपास लघुशंका लागली म्हणून गाडी त्यांनी थांबवायला सांगितली आणि तेथून त्यांनी अंधाराचा फायदा घेत परत मुंबई गाठली. तर दुसरे बाळापूर जिल्हा अकोला या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी तर चक्क सुरत मधूनच परत फिरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण अखेर त्यांना गुवाहाटीपर्यंत नेण्यात आलं होतं. पण गुवाहाटीहून त्यांनी तिथून आपला परतीचा रस्ता धरला आणि ते दाखल झाले होते. बाळापूर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून ते विजयी झाले होते. त्यांनी त्यावेळी 70,000च्या आसपास मतं घेतली होती. आता यावेळी त्यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष असलं तरी महायुतीतील भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाची नीतिमंडळी ही जागा आपणासाठी सुटावी यासाठी दावा करत आहे. पण त्यातही इथं गेल्यावेळी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नितीन देशमुख विजयी झाले होते. त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षालाच मिळावा असा त्यांचा आग्रह असणार हे नक्कीच. आणि त्यांच्याकडून सध्या 3 ते 4 जण इच्छुक आहेत. ते म्हणजे गोपीचंद बजोरिया, त्यानंतर तेजराव थोपट आणि आणखी 2-3. तर भाजपकडून तेथील माजी आमदार त्याचबरोबर नारायण गव्हाणकर आदी मंडळी इच्छुक आहे. तर राष्ट्रवादीकडून संदीप पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे हे पण इच्छुक आहे. त्यामुळे आता नेमकं कोण आपल्या समोर उमेदवार येत आहे याकडंच नितीन देशमुखांचं लक्ष लागून राहणार आहे. इकडं धाराशिव कळंबमध्ये पण तीच परिस्थिती आहे. येथून महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार हे नक्की असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येथून विद्यमान आमदार असलेले आणि अगदी कठीण काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांची साथ न सोडणारे असे कैलास घाडगे पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे। गेल्या निवडणुकीत येथे कैलास घाडगे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय मामा निंबाळकर अशी लढत झाली होती आणि या लढतीत कैलास घाडगे पाटील हे विजयी झाले होते। यावेळी इथून महायुतीतील तिन्ही पक्ष या जागेवर दावा सांगत आहेत, पण प्रबळ दावा असणार आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा। त्यांच्याकडून आता मूळ त्यांच्याबरोबर जे असलेले जे काही उमेदवार प्रमुखी होते त्यातील अनिवासी कळमकर म्हणून ज्यांची ओळख आहे असे त्यांच्या पक्षाचे संघटक असलेले नितीन लांडगे पाटील, त्यानंतर हुरगट, त्याचबरोबर आणखी एक दोघं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पक्षात प्रवेश केलेले पूर्वी ओमराजे यांचे समर्थक असलेले, नंतर राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थक झालेले आणि परत आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके, त्याचबरोबर पूर्वी शिवसेना परत राष्ट्रवादी, तेथून परत शिवसेना परत भाजप असा प्रवास करून आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात फक्त उमेदवारी मिळावी याच येणं आलेले सुधीरांना पाटील आणि कळंब तालुका शिवसेना प्रमुख, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले की ज्यांनी आजच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे असे आणि उद्या ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार आहेत असे शिवाजी आप्पा कापसे हे सगळे उमेदवार असणार आहेत। भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, त्याचबरोबर शक्यता राणा जगजितसिंह पाटील, शिवाजी गिड्डे, रामदास कोळगे आदी मंडळी इच्छुक आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पण दोघं तिघं इच्छुक असल्याचं कळतं आणि मग येथून कैलास घाडगे पाटील आपल्या समोर कोण कसा उमेदवार असेल याकडे लक्ष ठेवून असणार आहे। एकंदरीत पाहता या महायुतीत उमेदवारीबाबत जो काही विसंवाद सुरू आहे त्यामुळं या कैलास घाडगे पाटील आणि नितीन देशमुख यांना तशी निवडणूक अवघड जाणार नाही असं आज तरी चित्र दिसतंय। मात्र मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूत याचा काय परिणाम निवडणुकीवर होईल यावर पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। आज तुर्तास एवढंच, धन्यवाद।